झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात लवकरच पाणी बाणी येणारे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातल्या नागरिकांना दरडोई 40 लिटर इतकंच पाणी देण्याबाबतचं धोरण प्रशासनानं तयार केलंय। त्याप्रमाणे अनधिकृत नळ जोडणी दंड भरून नियमित करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय। सध्या पुण्यामधल्या नागरिकांना दरडोई 200 लिटर पाणी मिळतंय। त्यात फरक पडण्याची शक्यता नाहीये। मात्र शहरात नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांना काटकसरीनं पाणी वापरावं लागणार आहे। या समाविष्ट गावांमध्ये प्रचंड संख्येने बांधकामं होत आहेत। पालिकेच्या सध्याच्या वितरण यंत्रणेतून सगळ्यांना पाणी पुरवणं, पुरेसं पाणी पुरवणं शक्य नाहीये। अनेक ठिकाणी नागरिकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्यात, दंड आकारून त्याही नियमित होणार आहेत। पण 1 एप्रिल 2013 नंतरच्या अनधिकृत बांधकामांना नळ जोडणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे शहरातली प्रत्येक नळ जोडणी आता मीटर नच देण्यात येईल। स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। पुणे शहरातील सगळ्या नागरिकांचा एकत्रित विचार करून, म्हणजे कुठल्याही समाविष्ट गावांसाठी वेगळं किंवा जुन्या हद्दीतील नागरिकांसाठी असं कुठलं न करता एकत्रितपणे सगळ्यांना समान पाणी वाटप कसं होईल आणि त्याचा दर असेल किंवा काही बाकीच्या ज्या बाबी असतील या सुद्धा एकत्रितपणे सगळ्यांना समान कशा राहतील या दृष्टीने आम्ही या धोरणाकडे बघतोय आम्ही खरं। झी 24 तास एक पाऊल पुढे।